एक मिनिट डॉक्टर अमोल कोल्हे एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे। गाये तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे। सर्व मान्यवरांना विनंती। जय महात्मा ज्योतिबा फुलेंकी, सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। चे मुख्य विश्वस्त तसेच ज्येष्ठ उद्योजक आणि रोटेरियन आदरणीय श्रीयुत अरुणजी कुदळे साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। श्रीयुत अरुणजी। आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, सभागृहातील सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
कार्यक्रमाला थोडासा उशिराने सुरुवात होतीये, म्हणून सर्व मान्यवरांची नावं मी घेत नाहीये. मी आपल्या समोर उभा आहे. मला कल्पना आहे की आपण सर्वजण कोले साहेबांचं भाषण ऐकण्याकरता आलेला आहात, माझं नाही. म्हणून अत्यंत थोड्या वेळात आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि संस्थेची वाटचाल मी आपल्या समोर मांडणार आहे. मित्रो, आजचा दिवस आमच्या संस्थेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे. आज कोले साहेब आमच्याकडे आलेले आहेत. ते आपल्या देशातील उभरते लोकनायक आहेतच, पण आज राजकीय पुढारी म्हणून ते आपल्या समवेत आलेले नाहीत. त्यांनी अनेक वाहिन्यांमधून सिरियल्स केलेले आहेत. त्यामध्ये शिवाजी महाराजांची सिरियल असेल, संभाजी महाराजांची सिरियल असेल, सावित्रीबाईंची असेल, त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे मांडणारे ते एक प्रतिथयश नटसम्राट आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्यांचं कौतुक करणारा वर्ग, प्रेक्षक वर्ग फार मोठा आणि चाहता आहे. पण आज त्याही भूमिकेतून ते आपल्याकडे आलेले नाहीत. आज ते आपल्याकडे आलेले आहेत ते महात्मा फुले यांच्या चरित्राचे विद्वान अभ्यासक म्हणून आलेले आहेत. महात्मा फुले यांच्या जन्मतिथीचं द्वितीय शताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं त्यांना जे भावलेले महात्मा फुले आहेत ते त्यांच्या भावपूर्ण शब्दांमधून ते आपल्या समोर साकारणार आहेत. समाज प्रबोधनासाठी आयोजलेलं हे व्याख्यान आहे आणि म्हणून हा एक शैक्षणिक कार्यक्रम आहे असं आमच्या शैक्षणिक न्यासाला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मित्रो, हेच आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या संस्थेचं कोले साहेबांच्या बरोबर एक प्रभावी आणि विद्वान वक्त्याबरोबर मैत्र जुळलं जाणार आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आजचा हा योग आमच्या सर्व कमिटीमध्ये, विश्वस्त कमिटीमध्ये एक तेंडुलकर आहेत, आमचे राहुल डोले पाटील, त्यांनी आजचा हा योग या ठिकाणी घडवून आणलेला आहे. मित्र, समाज प्रबोधनाशी बांधिलकी राखून कोले साहेबांनी अनेक मालिका टीव्हीच्या वाहिन्यांवर साकार केलेल्या आहेत, चालवलेल्या आहेत. आपल्या तरुण पिढीला, आणि तरुण पिढी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की आमचा देश हा तरुण लोकांचा देश आहे. 65% जास्त मंडळी ही 35 वर्षाखालची मंडळी आहेत. आणि हे सगळं म्हणत असताना आमचा रोख हा, ज्यांना आम्ही जेनझी म्हणतो, त्या आमच्या तरुणांकडे असतात. ते जेनझी म्हणजे कोण? ते 1997 सालापासून 2012 सालापर्यंत जे जन्मलेले ते जेनझी, म्हणजे आज 14 वर्ष ते 29 वर्ष या ज्या वयोमानामध्ये जे आहेत ते तरुण, या तरुणांना आमच्या उज्ज्वल इतिहासाची जाण करून देण्याचं काम आमचे कोले साहेब करत आहेत. आणि हे खरं समाज प्रबोधनाचं काम आहे असं आम्हाला वाटतं. आम्हा सर्व लोकांना, महात्मा फुले वसतिगृहाच्या सर्व मंडळींना असं प्रामाणिकपणे वाटतं की TRP हा एक कमर्शियल विषय आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकारच्या ज्या काही सिरियल्स आहेत त्या थांबता कामा नयेत, सर्व वाहिन्यांवर त्या दाखवल्या गेल्या पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत. मित्र, आज महात्मा फुले वसतिगृहानं हा कार्यक्रम आयोजित केलाय. कोले साहेब महात्मा फुलेंच्या संबंधी आपल्याला अधिक माहिती सांगून आपण त्यांना नमन करणार आहोत. मला असं वाटतं की हा एक दुग्ध शर्करा योग आहे. कारण हा ज्या हॉलमध्ये आपण उभं बसलो आहोत, हा हॉल सुद्धा महात्मा फुलांचा प्रसाद म्हणून आम्हाला मिळाला आहे असं आम्ही समजतो. आणि त्याच्याकरता मला आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी सांगायला पाहिजे आमच्या संस्थेची.
17 फेब्रुवारी 1920 साली म्हणजे 106 वर्षापूर्वी सावता माळे फ्री बोर्डिंग या नावानं आमची संस्था सुरू झाली. ती महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये, आणि ती अव्याहत 1970 सालापर्यंत चालू होती. 1931 पासून 8 कसबा पेठ म्हणजे आत्ताच 727 बुधवार पेठ या ठिकाणी दुसरी शाखा सुरू झाली. अनेक नामवंत विद्यार्थी आमच्या हॉस्टेलमध्ये राहून गेले. माळे समाजातले महात्मा फुले यांचा वाडा 1852 साली बांधला. तो कोणी बांधला याचा मला इतिहासात उल्लेख सापडला नाही, परंतु 1852 साल म्हणजे महात्मा फुल्यांचं उमेदीचं वर्ष होतं. तेव्हा बहुतेक तो महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच बांधला असावा, असं आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. हा वाडा 1970 साली साधारणतः अशी सुरुवात झाली की हा राष्ट्रीय स्मारक म्हणून केलं जावं, आणि त्याच सुमारास म्हणजे साधारणतः 1972 साली ही 1.5 एकर जागा सरकारने आम्हाला त्या वाड्याच्या पोटी दिली. ह्या 1.5 एकर जागेमध्ये आमचे त्यानंतरचे मुख्य विश्वस्त दादासाहेब दरोडे असतील, त्यानंतर दादासाहेब कुदळे असतील, त्यानंतर आमचे नानासाहेब ढोले पाटील असतील, या सर्व मुख्य विश्वस्तांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जागा असते असते ग्रॅज्युअली डेव्हलप केली. 1900 आणि आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाप्रमाणे पुढे वाटचाल करत आहोत. 1980 साली इथे बालवाडी सुरू झाली. 1988 साली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाली. ज्या हॉलमध्ये आपण बसलो आहोत हा 2013 साली आपण हॉल या ठिकाणी बांधला. 2018 साली ज्युनियर कॉलेज सुरू झालं. 23-24च्या सुमारास सिनियर कॉलेज सुरू झालं. आज मला सांगायला आपल्याला आनंद वाटतोय, फुले साहेब 500 विद्यार्थी आमच्या शाळेत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, आणि मराठी माध्यमाची शाळा आम्ही 18 चालवलेली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील मुलांना या शाळेचा अतिशय उपयुक्त होतो. आमच्याकडे 1000 विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये. ज्या ठिकाणी ज्या हॉलमध्ये आपण बसलो त्याच्यावर 5 मजले आहेत, आणि इथे साधारणतः 180 विद्यार्थिनींचं हॉस्टेल, विद्यार्थिनींचं लेडीज हॉस्टेल आम्ही चालवतो आहोत. 160 विद्यार्थ्यांचं जेंट्स हॉस्टेल हे आम्ही बुधवार पेठेत चालवत आहोत. 8 एकर जागा लोणीला आम्हाला भेट म्हणून मिळालेली आहे, देणगी म्हणून मिळालेली आहे. त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटची निवासी शाळा करण्याचं आमच्या मनामध्ये आहे. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो साहेब की सर्व डेव्हलपमेंट आम्ही स्वबळावर केली. एक आमच्या काही शिक्षकांना जो पगार मिळतो गव्हर्नमेंटकडनं तेवढंच काही आम्हाला मदत मिळत असेल तर, पण जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली ती सर्व आम्ही आमच्या बळावर केली. आणि मला एक आठवण सांगायला आपल्याला हरकत नाहीये. 1998-99 साली त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी सर आले होते, आणि त्यांनी 15 लाखाची देणगी आमच्या संस्थेचं कामकाज पाहून जाहीर केली होती. ऐका, ती देणगी आज तागायत मिळाली नाही. आता टाळ्या वाजवायला हरकत नाही. मी फार वेळ आपला घेणार नाहीये. आमच्या सर्व विश्वस्तांच्या मनामध्ये, आमच्या सर्व सभासदांच्या मनामध्ये या संस्थेची डेव्हलपमेंट पुढे कशी चालत राहावी या संबंधाच्या काही भावना आहेत, त्या मी काव्य पंक्तीत आपल्याला ऐकवणार आहोत. हमारी संस्था का उड़ान अभी बाकी है, हमारी संस्था का उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. आणि ही सर्व आमच्या सभासदांची मनोगत आहे, इच्छा आहे. मित्रांनो, मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. अतिशय रंगतदार पद्धतीनं प्रास्ताविक मुख्य विश्वस्त आदरणीय अरुण भाऊ कुदळे यांनी केलेला आहे. उपस्थित बंधू भगिनींनो, महात्मा फुले अनुभवताना या विषयावर बोलण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आजचे व्याख्याते
खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. महात्मा फुले वसतिगृहाच्या चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या शाळा समितीच्या उपाध्यक्षा तसेच मॅग्नोलिया ग्रुपच्या माध्यमातून हजारो महिलांना एकत्रित करणाऱ्या मॅग्नोलिया ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती गौरीताई राहुल ढोले पाटील यांना. आदरणीय गौरीताई. जय ज्योती. ज्या समाजाने जगाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखा क्रांतीसूर्य दिला, सावित्रीबाई फुले यांच्यासारखी पहिली शिक्षिका दिली, त्या समाजाच्या परंपरेतून आज एक तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्या भेटीस आले आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, आज आपण अशा व्यक्तिमत्वाचे स्वागत करणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने डॉक्टर, कलाकार, वक्ते, समाजसेवक आणि खासदार या सर्व क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजाचा अभिमान, महाराष्ट्राच्या जनमानसात लाडका कलाकार, अभ्यासू वक्ता आणि लोकप्रतिनिधी आदरणीय अमोलजी कोल्हे. डॉक्टर म्हणून समाजसेवेची वाट निवडणाऱ्या या तरुणाने अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारून महाराष्ट्राच्या घराघरात पोचला. त्यांच्या अभिनयात इतिहास जिवंत झाला, तर त्यांच्या विचारात समाज प्रबोधनाची ज्योत सतत तेवत राहिली. आज ते संसदेत जनतेचा आवाज बुलंद करणारे खासदार आहेत, पण एवढ्या मोठ्या यशानंतरही आपल्या समाजाशी, आपल्या मातीशी आणि महात्मा फुले यांच्या विचारांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. महात्मा फुले यांनी शिक्षण, समता, स्त्रीमुक्ती आणि सामाजिक न्याय यासाठी दिलेला संघर्ष आजही प्रत्येकाला प्रेरणा देतो. त्या महान विचारवंताच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारांचा अनुभव आपल्या शब्दातून आणि भावनेतून आपल्यापर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अमोलजी कोल्हे. आजचा विषय आहे मी महात्मा फुले अनुभवताना. हा केवळ एक व्याख्यानाचा विषय नाही, तर महात्मा फुले यांच्या विचार विश्वात घेऊन जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. चला तर मग आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात समाजाचा अभिमान, महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा, विचारांचा जागर करणारे आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचे मनपूर्वक स्वागत करूयात. 106 वर्ष परंपरा असलेल्या महात्मा फुले वसतिगृहाचे मुख्य विश्वस्त अरुणजी कुदळे, विश्वस्त चिटणीस रमेशजी बोडके, माजी ACP विनोदजी सातव, नितीनजी दरोडे, सुनंदाताई बोराटे, शैलाताई दुगाणे व राहुलजी ढोले पाटील या सर्व विश्वस्त मान्यवरांना, तसेच कमलताई ढोले पाटील माजी आमदार व बाळासाहेब शिवरकर माजी आमदार, तसेच कार्यकारिणी अध्यक्ष दीपकजी जगताप यांना मी विनंती करेल की अमोलजी कोल्हे यांच्या संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करावा. उपरणे फळांची परडी तसेच वहिनींसाठी पैठणी साडी आणि पुष्पगुच्छ महात्मा फुले वसतिगृह तर्फे देण्यात येत आहे. मागे ये. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिचिन्ह देऊन जय ज्योती, जय ज्योती, जय क्रांती. डॉक्टरांच्या या यथोचित सन्मानानंतर विद्येविना मती गेली, मतीविना नेती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. हे एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले.
हा शिक्षणाचा मंत्र संपूर्ण जगाला देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्तानं संस्थेनं सुद्धा एक बोधवाक्य निवडलेलं आहे. त्या बोधवाक्याचं अनावरण आज व्याख्याते आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आपल्या उपस्थितीमध्ये होत आहे. डॉक्टरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संस्थेच्या या बोधवाक्याचे अनावरण करावे आणि आजपासून हे बोधवाक्य संस्थेचे ब्रीद वाक्य होणार आहे. सर्व विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अनावरण आहे. जोरदार टाळ्यामध्ये आपण याचे स्वागत करावे. विद्याधनम सर्वधनम प्रधानम, अर्थात विद्याधन सर्व धनामध्ये श्रेष्ठ आहे. ते कोणीही चोरून नेऊ शकत नाही, आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. राजा सुद्धा आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. भावंडामध्ये सुद्धा त्याचं वाटणी होत नाही. ते दिल्याने आणखीन वाढते. असं हे ब्रीद वाक्य आजपासून संस्थेचं आहे. हे ब्रीद वाक्य घेण्यासाठी प्रस्ताव ज्यांनी ठेवला होता ते विश्वस्त नितीनजी दरोडे साहेब. शाळा समितीने हे ब्रीद वाक्य त्या ठिकाणी निवडलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी अशा विचारांना चालना देणारा क्षण म्हणजे डॉक्टरजी अमोलजी कोल्हे यांना ऐकणे. अनेक मालिकांमधून किंवा संसदेमध्ये डॉक्टरांचा वैचारिक अभ्यासपूर्ण भारदस्त आवाज आपण ऐकलेला असेल. डॉक्टरांचा आजचा जो विषय आहे तो आहे महात्मा फुले अनुभवताना. महात्मा फुले यांना पुस्तकातून वाचण्यापेक्षा अनुभवणं किती कठीण आहे आणि ते किती आवश्यक आहे हे डॉक्टर आपल्या व्याख्यानातून सांगतीलच. कारण डॉक्टरांनी महात्मा फुले आंबेडकर विचारांचा त्या ठिकाणी स्वतःच्या जगण्यामध्ये अंगीकार केला आहे. त्यामुळे त्यांचे व्याख्यान हे केवळ शब्द नसतील तर तो त्यांचा अनुभव असेल. टाळ्यांच्या गजरामध्ये मी डॉक्टरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की डॉक्टरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हा कम्फर्टेबल आलो आलो. काही प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. सर्वांना विनंती, जर हॉलमध्ये जागा नसेल, आता हॉल फुल झालेला आहे, विनंती की बाल्कनीमध्ये पण जागा आहे. काही प्रेक्षक बाल्कनीमध्ये बसलेले आहेत. विनंती, आपले मोबाईल सर्वांनी सायलेंट मोडवर ठेवावेत. धन्यवाद. जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. खर तर करायचं म्हटलं किंवा काही बोलायचं म्हटलं तर खूप टिपिकल सेटअप असतो. पण तुम्ही आज एक पूर्णपणे वेगळा अगदी असा सेटअप दिलेला आहे. आणि हे करत असताना महत्वाचं म्हणजे नेहमी ज्या विषयांवर बोलतो त्यापेक्षा खूप वेगळा विषय, आणि हा वेगळा विषय गेले काही महिने खरं तर अनुभवतोय. आणि त्यामुळे उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, कुदळे सर असतील, शिवरकर साहेब असतील, राहुल साहेब असतील, आदरणीय राजाभाऊ असतील आणि कमलनानी असतील. पण राहुल दादांचं मी मनापासून आभार मानेल की ही संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार मानतो. बनकर साहेब सगळी आपली माणसं आहेत, त्यामुळे ज्यांचं नाव घ्यायचं राहून जाईल त्यांनी मोठ्या मनाने माफ करा. ज्यांचं नाव घेतलं त्यांनी आशीर्वादाचा हात तसाच ठेवा. तर नेमकं या विषयाकडे जात असताना सगळ्यात पहिला हा प्रश्न पडला, हे श्रेय जे असेल कुणाचं तर यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचं मोठं श्रेय आहे. हे प्रामाणिकपणे सांगतो, कारण मागे नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग होता. हा महानाट्याचा प्रयोग जेव्हा रद्द झाला, तो प्रयोग काही कारणामुळे रद्द झाला. आणि त्यावेळी मला भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं की या विषयाकडे आपण का कधी जायचा विचार करत नाही.
तोपर्यंत अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं 2007 पासून पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज सांगायला सुरुवात केली. मग 2008 साली राजा शिवछत्रपती मालिका आली. त्यानंतर पुन्हा जी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी कायम एक मनात एक सल होती की या माणसाचं जे काही कर्तृत्व होतं, या स्वराज्याच्या छाव्याचं युवराजाचं जे काही कर्तृत्व होतं, त्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा महाराष्ट्राने कधी केलाच नाही. एक सल जी मनात होती त्या तडफेतून प्रत्येक वेळी शंभूराजे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तो शंभूराजे सांगण्याचं एक मिशन होतं. ते मिशन अशासाठी होतं की येणाऱ्या पुढच्या पिढीतून स्वराज्याचे युवराज कोण होते आणि तोपर्यंत त्यांची एक जी प्रतिमा जी रंगवली गेली होती, ही प्रतिमा कुठेतरी बदलली गेली पाहिजे, ही भावना मनात होती. आणि मग त्यातून नंतर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका ही तुमच्या भेटीला आली. तुम्ही सगळ्यांनी त्या मालिकेवर जीवापाड प्रेम केलं आणि एक वेगळा इतिहास घडला. मग हे पुन्हा टिकवायचं, तर हे टिकवण्यासाठी महानाट्य सुरू झालं. शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरू झालं आणि अचानक कुठेतरी एक आडकाठी होते, कुठेतरी एक ठेच लागते आणि त्या ठेच लागल्यानंतर एक गोष्ट कळते. आणि ती गोष्ट जी फार प्रकर्षाने जाणवली जेव्हा भुजबळ साहेब नाशिकमध्ये मला म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले सांगावेसे नाही वाटले का तुला. आणि हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा स्वतःलाच अंतर्मुख होऊन एकदा प्रश्न विचारला की हा नियतीचा प्रवास आहे का, की जी सुरुवात सांगितली ती सुरुवात महाराष्ट्राच्या आराध्य दैवतापासून सांगितली, तो शिवबा ते ज्योतिबा हा काय नियतीच्या मनातला काही वेगळा संकेत आहे का. आणि हा जेव्हा संकेत सांगायची वेळ आली तेव्हा विचारांचा धागा जेव्हा पकडला गेला तेव्हा ते शोधत असताना तो विचारांचा धागा सापडत गेला की एकीकडे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतानं हे मातृसत्ताक पद्धतीचा अवलंब केला. जी 350 वर्षांची गुलामगिरी होती, ही गुलामगिरी राजकीय गुलामगिरी झुगारून दिली. ही राजकीय गुलामगिरी झुगारून दिल्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून जी जमीन लागत होती त्या जमिनीची खरं तर एका अर्थी तयारी केली. पण एका राजानं 350 वर्षांची राजकीय गुलामगिरी झुगारून दिली. आणि मग या महामानवानं जी एक वेगळी गुलामगिरी होती, जी सामाजिक गुलामगिरी होती, ती झुगारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. म्हणजे मागे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी आलो होतो. त्या व्याख्यानाच्या वेळी काही लोकांनी सांगितलं की राजकीय व्यक्तीचं व्याख्यान होऊ नये. आणि तेव्हा माझ्या मनात ही गोष्ट आली की नेमकं काय घडलं असेल. म्हणजे अजून पुणे बदललं नाही का. हे तेच पुणे आहे ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पहिल्यांदा जेव्हा लावायचा ठरला तेव्हा त्या पुतळ्याला विरोध करणारं पुणे सगळं नाही, पण हे पुणे या पुण्यातली मनोवृत्ती बदलली नाही का हा मनात विचार आला. तेव्हा मी एक वाक्य म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कुठली साजरी करावी, कोणत्या दिवशी साजरी करावी, कोणत्या तिथीला साजरी करावी, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझं एक म्हणणं आहे, 1689 साली रायगड पडला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जुल्फिकार खानानं रायगडावर हल्ला केला. रायगडावर हल्ला केल्यानंतर येसुबाई महाराणी साहेबांनी राजाराम राजांना आणि तारा राणींना सुखरूप बाहेर काढून दिलं. ते पुढे जिंजीपर्यंत गेले. त्यानंतर रायगड पडला. शाहू राजांना आणि येसुबाईंना हे औरंग्यानं कैद केलं. हे औरंग्यानं कैद केल्यानंतर प्रश्न हा निर्माण झाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, फक्त एकदा विचार करा, 1689 ते थेट 1859 याच महाराष्ट्रानं 180 वर्ष ही समाधी गायब होती. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध पुण्यामध्ये होत होता, मग ही विचारधारा तिथे जुळते का की मग छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जेव्हा गायब होत होती तेव्हा रयतेचा राजा काय असतो, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारी विचारधारा काय असते. आणि म्हणून ही जी गुलामगिरीचं मी दोन्हीकडे
समन्वय साधतोय. ही एकीकडे राजकीय गुलामगिरी होती आणि त्यानंतर सामाजिक गुलामगिरी होती. ही गुलामगिरी झुगारण्याचं काम कुणी केलं तर ती सामाजिक गुलामगिरी झुगारण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. आणि 180 वर्षांनंतर जेव्हा ती समाधी शोधली गेली, त्या समाधीवर कदाचित महात्मा ज्योतिराव फुल्यांनी वाहिलेलं पहिलं फूल असेल. ती आधुनिक भारतात साजरी झालेली पहिली शिवजयंती असेल, जे पहिलं फूल वाहिलं असेल. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले अनुभवताना जेव्हा या मालिकेचा प्रवास सुरू झाला तेव्हा खूप गोष्टी समोर आल्या. आधी वाटलं होतं फार सोपं आहे, आधी वाटलं होतं हे फार सोपं आहे कारण खूप साहित्य उपलब्ध असेल, खूप गोष्टी उपलब्ध असतील. आणि मग खरी कसोटी सुरू झाली. म्हणजे आज मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 5 जानेवारी पासून सुरू आहे स्टार प्रवाहावर. 5 जानेवारी पासून ही मालिका सुरू आहे. त्यामुळे नेमका मालिका सांगत असताना नेमकं लेन्सिंग काय लावायचं असतं, कारण प्रत्येक माध्यमाची ही परिमाणं वेगवेगळी असतात. जर सिनेमा करायचा असेल तर तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवावा लागतो, मालिका करायची असेल तर ती वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवावी लागते, OTT सिरीज करायची असेल तर ती वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवायची असते. यामध्ये फार महत्वाची गोष्ट होती की मालिका करायची आहे, ती क्रांती सूर्यांवर करायची आहे, ती क्रांती ज्योतीवर करायची आहे. घडलेल्या घटना माहिती आहेत, पण त्या काय घडलं एवढं माहितीये, ते कसं घडलं हे शोधावं लागतं. आणि ते कसं घडलं हे शोधत असताना म्हणजे इथे खूप मोठ्या संख्येने तुम्ही जमलेले आहात. म्हणजे आज खरं तर एक खंत दूर झाली. मी आजच्या दिवसाच्या ह्याच्यात मागे या संदर्भामध्ये कविता केली होती. आजचा जो पुढे गेल्यानंतर जी गोष्ट समोर येईल त्यात तुम्हाला ही कविता योग्य असं नक्की वाटेल. कारण नेमकी प्रत्येक घटना होत असताना, हे आतापर्यंत वाचत असताना प्रत्येक वेळी असं वाटत गेलं की हे नेमकं घडलं ते त्यावेळेचं अप्रूप होतं की त्यावेळी काही वेगळी गोष्ट घडली होती. आज पुण्यात अनेकदा आता गणेशोत्सव येईल, गणेशोत्सव पुण्यात जोरदार असतो. तो प्रसंग सहज हे करत असताना कोणाची भावना दुखावण्याचा हा विषय नाहीये आणि कुणाच्याही श्रद्धेविषयी माझं कुठलाही आक्षेप नाहीये. हे सहज सुचलेल्या 4 ओळी आहेत. पण नेमका हा विचाराचा प्रवास कुठून सुरू झाला ते सांगणार आहे. दगडूशेठच्या प्रांगणात अथर्वशीर्ष पठण सुरू असताना, दगडूशेठच्या प्रांगणात अथर्वशीर्ष पठण सुरू असताना हजारोंच्या संख्येने होत असत. दगडूशेठच्या प्रांगणात अथर्वशीर्ष पठण सुरू असताना समोरचा भिडेवाडा मात्र थरथरत होता. तडा गेलेल्या भिंतींनी, सताड उघड्या खिडक्यांनी ते शेणगारा सोसलेलं लुगडं शोधत होता. तडा गेलेल्या भिंतींनी, सताड उघड्या खिडक्यांनी ते शेणगारा सोसलेलं लुगडं शोधत होता. इथं मात्र सगळ्याच जणी सजलेल्या, कुणाची नऊवारी, कुणाची पैठणी, कुणी माळलेला गजरा, कुणाच्या केसात वेणी. त्या भिडेवाड्यात मात्र अजून शिक्षणाचा गंध दरवळत होता. क्रांती ज्योतीचा दिवा अजून तरी त्याच्या ओरी पेटत होता. ना विरोध बाप्पाला ना अथर्व शीर्षाला, मुळीच नाही. ना विरोध बाप्पाला ना अथर्व शीर्षाला, पण श्रद्धेच्याही वर्तान इव्हेंटचा भपका जाणवत होता. माणसांची मेंढर होण्याची मानसिकता बघून तो भिडेवाडा जरा अस्वस्थ होता. पण विचार विवेक बाजूला ठेवून ती मात्र आनंदानं कळपात घुसत होती. पण विचार विवेक बाजूला ठेवून ती मात्र आनंदानं कळपात घुसत होती. जिजाऊ सावित्री अहिल्याची लेक त्या कळपात सेल्फी काढून हसत होती. शिंडलेला भंगलेला भिडेवाडा मात्र अजूनही आशेवर तग धरून होता. शिंडलेला भंगलेला भिडेवाडा मात्र अजूनही आशेवर तग धरून होता. सेल्फीतल्या तिच्या अस्तित्वात, सेल्फीतल्या तिच्या आत्मविश्वासात बॅकग्राऊंडला भिडेवाडाच तर होता. बॅकग्राऊंडला भिडेवाडाच तर होता.
गोष्ट मांडावीशी वाटली, कारण ही गोष्ट मांडत असताना हे केव्हा सुचलं आणि आज तुमची उपस्थिती बघून खरोखर ही खंत दूर झाली. कारण जी सावित्रीची जिजाऊंची अहिल्याची लेक आहे ती आजही डोक्याच्या वर, जे खांद्याच्या वर असलेलं डोकं आहे त्या डोक्यात असलेला मेंदू आणि त्या मेंदूमध्ये जिजाऊंनी, अहिल्याबाईंनी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी जो संस्कार दिलाय तो अजूनही जागा ठेवून ती स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेते हे पाहून खरोखर मनापासून बरं वाटलं. आणि मग ही सुरुवात जेव्हा मालिकेची झाली तेव्हा नेमकी कुठून दाखवायची. मग खरोखर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिलं पुस्तक कधी हातात घेतलं असेल? लहानपणापासून शिक्षणाची आवड होती का? काय वाटतं असेल? हा, पण सुरुवात इथून करावी लागली की कदाचित नेवसे पाटलांनी नाव जे ठेवलं असेल ते कशावरून ठेवलं असेल? नेवसे पाटलांनी लेकीचं नाव कौतुकाने सावित्री ठेवलं, कशावरून ठेवलं असं? सत्यवान आणि सावित्रीच्या कथेवरून जर नेवसे पाटलांनी, बाकी दुसरी कुठली प्रेरणा दिसत नाहीये. आणि मग हा प्रवास आणखी फॅसिनेटिंग होतो की सत्यवानाच्या सावित्रीवरून जिचं नाव ठेवलं ती त्या या सगळ्या कर्मकांडाला आव्हान देणाऱ्या ज्योतिरावांची सावित्री होते. हा एवढा मोठा प्रवास आहे. आणि मग हा प्रवास दाखवायचा असेल तर नेमकं लहानपणी काय काय पाहिलं असेल, मग ते जे शतक होतं, तो जो काळ होता, त्या काळामध्ये नेमकं नायगावचं एकूण भावविश्व काय असेल, त्या नायगावच्या भावविश्वामध्ये काय गोष्टी घडल्या असतील. जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आली असेल, जेव्हा पहिल्यांदा लग्न होऊन पुण्यात आल्या असतील, पहिल्यांदा फुल्यांच्या घरी सून म्हणून आल्या असतील, तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींनी बावरल्या असतील. कारण त्या या सगळ्या गोष्टी लिहित असताना किंवा हे करत असताना, म्हणजे मी जेव्हा म्हणतो महात्मा फुले अनुभवताना सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं केवळ कलाकार म्हणून अनुभवायला नाही लागले, पण गोष्ट लिहिताना ती गोष्ट नेमकी काय सांगायची आहे हे लिहित असताना या सगळ्या गोष्टींचे धांडोळे घ्यावे लागले. आणि मग छत्रपती संभाजी महाराजांनंतर, पेशवाईनंतर पुण्यातली नेमकी परिस्थिती काय होती. म्हणजे 1818 मध्ये शनिवार वाड्यावरचा युनियन जॅक जेव्हा चढला, 1818 मध्ये पेशवाईचा हा झेंडा उतरल्यानंतर, त्या आधीच्या काळात दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये पुण्याचं नेमकी काय परिस्थिती झाली होती, ती राजकीय परिस्थिती काय असेल, त्या राजकीय परिस्थितीनुसार मग सामाजिक परिस्थिती काय असेल. कारण दुसऱ्या बाजीरावांनी अधिकृत दिलेली जी 18 कलमं जर बघितली तर ती 18 कलमं बघितल्यानंतर परस्त्रीला माता मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीनी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी जिथे सोन्याच्या फळानं जमीन नांगरली तिथंच ही 18 कलमं होतात का? हा 180 अंशाच्या कोनात बदललेला प्रवास होता. आणि 1818 मध्ये हे झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, त्यानंतरच्या काही काळानंतर जेव्हा हे दाम्पत्य जेव्हा पुण्यात आलं तेव्हाचा नेमका काळ काय असेल, तर तेव्हा या गोष्टी किती आणखी या कर्कचून बांधलेल्या असतील. आणि मग या गोष्टींच्या विरोधात अगदी साधा पहिल्या भागातली जी गोष्ट होती ती म्हणजे शिकायचं कशासाठी. चाकोरीची वाट जेव्हा मोडायची असते तेव्हा चाकोरीची वाट सोडायला कोणीच तयार होत नाही. आणि कदाचित गोविंदराव फुलेंनी त्यावेळी ही चाकोरीची वाट सोडण्यासाठी हा प्रचंड विरोध आधी घरातून असेल, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या होतो. मी स्वतः अनुभवलाय. जेव्हा मेडिकल सारखं सुखाचं क्षेत्र सोडलं आणि ऍक्टिंग मध्ये जायचं झालं तर वडिलांनी रात्री रात्री चिंतेत जागवलेल्या रात्री मला माहितीये पोराचं कसं होणार. आणि त्यामुळं फुलांचा एवढा चांगला मळा आहे, एवढा चांगला व्यवसाय, पेशवाईमध्ये शनिवार वाड्यामध्ये फुलं देणारं हे कुटुंब आहे, व्यवसाय सगळा सेट आहे. असं असताना पोरग म्हणतंय शिकायचंय. बरं, शिकायचं पोरग म्हणतंय ते अशा परिस्थितीमध्ये की बहुजनांना शिक्षणाची गंधही नाही. त्यामुळे मालिका सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पुण्यातून अनेक ठिकाणाहून सुरुवात झाली की अमोल कोल्हे मालिका ठराविक वर्गाच्या विरोधात करताय. तुमच्याकडे मेसेज आले असतील ही मालिका बघू नका असेही काही मेसेज फिरले. मला खरोखर कीव आली त्या गोष्टीची. तर
पण यातलं सगळ्यात मोठं रिअलायझेशन काय होतं ना, की जोपर्यंत ती चातुर्वर्ण्याची उतरण सांगत नाही, जोपर्यंत ती जाती अंताची जी लढाई आहे त्याचं मूळ कारण सांगत नाही, जोपर्यंत ती सामाजिक परिस्थिती सांगत नाही, तोपर्यंत पुढचा लढाच येऊ शकत नाही ना. म्हणजे मला एकाने विचारलं की तुम्ही ठराविक जातीला टार्गेट करता का? मी हात जोडले, म्हटलं मुळीच नाही, काही करण्याचं कारणही नाही. म्हणजे खरं सांगतो, आता तुम्ही वहिनीनं साडी दिली आहे नाव लिहून, नशीब तुम्ही माहेरचं लिहिलं असतं तिचं नाव तर बाकी सगळं कळलं असतं. गमतीचा भाग सोडून द्या, पण हा फार महत्वाची ही जी गोष्ट होती की मी एका ठराविक जातीला टार्गेट करण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण प्रश्न हा होता, जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं की जो लढा आहे, या लढ्यामधली जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी जर तुम्ही समजून घेतली, असं काही घडलं होतं का की सुखवस्तू होते, ज्योतिराव आणि सावित्रीबाई अगदी सुखवस्तू होते, एकदा जेवण झालं, जेवण झाल्यानंतर पान सुपारी घेण्यासाठी बसले आणि असं वाटलं की आता खूप कंटाळा आला, काय करता येत नाहीये, चला मुलींची शाळा काढू. असं नाही घडलं. हे जे घडलं नव्हतं ना, ते का घडलं हे सांगणं जास्त गरजेचं होतं. की त्यावेळची जर सामाजिक परिस्थिती होती, जर जातीची उतरण होती, चातुर्वर्ण्याची व्यवस्था होती, प्रत्येक मजला होता, मजल्यावर प्रत्येक वर्णाची आपापली जागा होती आणि दुर्दैवानं या प्रत्येक मजल्यावर एक अंधारी खोली होती आणि त्या अंधाऱ्या खोलीत कैद असलेली त्या वर्णाची स्त्री होती. म्हणजे जर कोणी तुम्हाला म्हणालं ना की अमोल कोल्हेंनी ठराविक वर्णाच्या विरोधात मालिका केली, तर त्यांना जरूर विचारा की अलवणात कुठल्या स्त्रीला ठेवलं जात होतं, नाभिकांचा संप केला तेव्हा कुठल्या स्त्रीला मुक्ती मिळाली, आणि बालहत्या प्रतिबंधक गृह जेव्हा सुरू केलं तेव्हा सगळ्यात जास्त कुठल्या समाजाच्या स्त्रीला मुक्ती मिळाली. जर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा इतिहास जर अमोल कोल्हे सांगत असेल, तर ज्या समाजाच्या माता भगिनींना सगळ्यात जास्त त्यामध्ये मुक्ती मिळाली, स्वातंत्र्य मिळालं, शोषणापासून मुक्ती मिळाली, त्यांच्या विरोधात कसं सांगेल. पण दुर्दैवानं आम्ही आजकाल जातीच्या भिंती इतक्या मजबूत केल्यात, म्हणजे मी कायम असं म्हणतो की जात आणि धर्म दगडासारखे झालेत. जात आणि धर्म दगडासारखे आहेत. दगडाच्या जर भिंती उभ्या केल्या तर समाज तुटतो आणि त्याच दगडाचे जर पूल बांधले तर समाज जोडला जातो. आम्ही पूल बांधायचं विसरून गेलोय, आम्हाला फक्त भिंती उभ्या करायला शिकवलं जातंय. आणि म्हणून महात्मा फुले अनुभवताना या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचा धागा काय सापडला असेल तर तो मानवतेचा धागा सापडला. म्हणजे राजर्षी शाहू महाराज महात्मा फुलेंना मार्टिन ल्युथर ऑफ इंडिया म्हणतात. जर गुलामगिरी वाचली तर गुलामगिरीची प्रस्तावना जर वाचली तर गुलामगिरीच्या प्रस्तावनामध्ये महात्मा ज्योतिराव फुले लिहितात की ज्या अमेरिकनांनी कृष्णवर्णियांवर केलेल्या आरोपांचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना पुन्हा मानवतेचे हक्क दिले, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कुठेतरी ही जाती अंताची लढाई आपल्याकडे सुरू होईल. अनेकदा असं होत गेलं, जे जाणवत गेलं की खूप ठिकाणी पुरोगामी विचार म्हटलं की सहज एक शेरा मारला जातो. जे कोणीतरी मध्यंतरी मला विचारलं सुद्धा की म्हणजे तुम्हाला फक्त पुरोगामी विचार सांगायचा का? म्हटलं बाबा, मुळात पुरोगामी विचार म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणं आहे. तत्कालीन जी व्यवस्था होती त्याला फक्त प्रश्न विचारला, यामध्ये कुठल्याही पक्षाची ही भूमिका होऊ शकत नाही, कुठल्याही इझमच्या बाजूने ही गोष्ट जाऊ शकत नाही. जे काही धडधडीत मांडलंय ते धडधडीत मांडलेलं जर समोर मांडायचं असेल तर ती वाट आपल्याला चोखळणं खूप गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने ही मालिका ही आतापर्यंत पुढे सुरू आहे. कारण पुढे शिक्षणाच्या बाबतीत जेव्हा हा प्रश्न आला की मुलींची शाळा का, हा प्रश्न सुटल्यानंतर पुढचा प्रश्न आला की त्या प्रत्येक मुलीसाठी नेमका काय संघर्ष करावा लागला असेल. म्हणजे पहिल्या ज्या 6 मुली आहेत, या 6 मुली बघितल्या तर या 6 मुलींमधल्या 4 ब्राह्मण, 1 कुणबी आणि 1 धनगर या समाजाच्या मुली आहेत. आणि पहिला जो एक फार महत्वाचा प्रसंग जो आठला होता, जो मला प्रचंड आवडला, तो म्हणजे जेव्हा पहिल्यांदा सावित्रीबाईंनी अक्षर लिहिलं असेल. मी खरं सांगतो, गंमत आहे, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची सगळ्यात महत्वाची गंमत अशी आहे ना की जी आमची टीम आहे संपूर्ण जगदंब क्रिएशन्सची, 18 पगड जातीची माणसं आहेत.
कोण कुठल्या जातीचा माहीत नाही, माहीत करून घ्यायची कधी गरजच पडली नाही. कारण मी जर त्याला माणूस म्हणून ओळखतो आणि मी माणसातल्या महामानवांची गोष्ट सांगतो तर मला माणुसकी जास्त महत्वाची वाटते. म्हणजे माझ्या टीम मध्ये ब्राह्मण आहेत, माझ्या टीम मध्ये दलित आहेत, माझ्या टीम मध्ये मराठा आहेत, माझ्या टीम मध्ये मुस्लिम समाजाचे लोक आहेत, सगळे लोक आहेत 18 पगड जातीचे. पण सगळ्यात महत्वाचा प्रसंग आमच्या लेखकांनी लिहिला होता की जेव्हा सावित्रीमाई पहिलं अक्षर लिहितात तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले त्यांना म्हणतात की डोळ्यातून घळघळ्या आसवांच्या धारा लागतात आणि महात्मा फुलेंना विचारतात काय नक्की झालंय. आणि महात्मा फुले म्हणतात की भागीरथाने गंगा पृथ्वीवर आणली होती की नाही मला खरं माहित नाही, पण आज जो ते अक्षर काढलं याने शिक्षणाची गंगा पुढे कित्येक शतकांसाठी जाणार. म्हणजे हे लिहिण्यासाठी ती वेदना पाहिजे. त्याच पद्धतीने ते आता खरं तर मी पुढे प्रसारित होणाऱ्या भागांच्या फार महत्वाच्या गोष्टी सांगत नाही, पण काल एक फार सुंदर सीन करून आलाय. म्हणजे ज्यामध्ये तात्यासाहेब भिडे एक देणगी ज्योतिरावांना देतात नाही, ज्योतिराव नाही म्हणतात आणि त्यावेळी तात्यासाहेब भिडे ज्योतिरावांना म्हणतात की प्रत्येक काळात कितीतरी शतकांमध्ये कुणी ना कुणी बंडखोर ज्योतिराव हा जन्माला येत असतो, त्याच्या मागे 1000 तात्या भिडे उभे राहिले पाहिजे तरच क्रांती होती. पण तात्या भिडे होणं सोपं आहे, खिशात पैसे असले की तात्या भिडे होता येतं, पण अन्यायाचा कोथळा फाडून त्यात मानवतेचा अंश पेरणारा ज्योतिराव होण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. म्हणजे ही जी माणसं आहेत ही इतकी अफाट माणसं आहेत. आज सुद्धा जेव्हा तुम्ही हे चरित्र वाचतो, हे साहित्य वाचतो, तेव्हा किती काळाच्या पुढं हा विचार आहे ही गोष्ट आपल्याला कळते. आणि ही मालिका का, हा जेव्हा विचार सुरू झाला का ही मालिका, मगाशी बहुतेक कोणीतरी म्हणालं की मगाशी एक कार्यक्रम आपल्या त्या कार्यक्रमात कोणीतरी सांगितलं की राजकारण करत असताना मालिका कशाला करायला वाटते. असं अनेक जण प्रश्न विचारतात, पण या प्रश्नाचं फार सोपं उत्तर मला कायम असं वाटतं की जो समाज आपला इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही. त्यामुळे समाजाने जर इतिहास विसरला आणि त्याचं भविष्यच नाहीसं झालं तर पुढच्या पिढ्यांना नेमकी प्रेरणा सांगणार काय. आम्ही वसा आणि वारसा सांगतो, तो नेमका कुणाचा सांगतो, कुणाच्या तत्वांवर आम्हाला चालायचंय हेच आम्हाला माहित नसतं. म्हणजे परवा विषयांतर आहे, पण परवा दिल्लीमध्ये जंतर मंतरला एक आंदोलन झालं. काहींचं म्हणणं होतं आंदोलन फार सक्सेसफुल झालं, काहींचं म्हणणं होतं आंदोलनाला म्हणावी तशी गर्दी जमली नाही. अजिबात राजकीय विधान नाही, फक्त एक निरीक्षण आहे. सोशल मीडियावर जमलेली गर्दी जर ग्राउंडवर उतरवायची असेल तर त्याला एक विचारधारेचा सेतू लागतो, आणि जर विचारधारेचा सेतू नसला तर अनियंत्रित पाणी हे कुठेही घुसतं, त्याला पूर येतो असं म्हणतात. आणि जेव्हा त्याला विचारधारेचा बेस असतो तेव्हा त्याचा कालवा होतो. विचारधारा कुठली असेल, जर ते सुनियंत्रित असेल तर त्याच्यावर नंदनवन फुलतं. ही विचारधारा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, जी मानवतेची विचारधारा आहे. माणसाला माणूस मानणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला शिकायला मिळते ती महात्मा ज्योतिराव फुल्यांकडून शिकायला मिळते. अनुभवताना ही गोष्ट फार महत्वाची वाटते. आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यातून आणखी खोलत जाऊयात, कारण नाहीतर मला जे सांगायचे ते मी सांगत राहील. कारण शेतकऱ्याचं पोर आहे, शेतकऱ्याच्या पोराला तर एवढं कळलं पाहिजे, बदाबदा नुसता पाऊस पडला तर पाणी वाहून जातंय, तो रिमझिम पडला तर नक्की जमिनीला काय हवंय ते कळतंय आणि तर पाणी मुरतंय. त्यामुळे तुमचे जर काही प्रश्न असतील तर प्लीज तुमचे प्रश्न विचारा, तुमचे प्रश्न त्याला उत्तर देऊ. या सांगा, जागेवरून सांगा. हॅलो 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 हॅलो. डॉक्टर साहेब, जर महात्मा फुले आता असते तर आताची समाज व्यवस्था, शिक्षण पद्धती व शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी कसे मांडले असतात? त्यांनी जे मांडून ठेवले ते अजूनही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे शेतकऱ्याचा आसूड जर शांतपणे तुम्ही आपण एकदा वाचलं तर आत्ताच्या काळातलेही अनेक गोष्ट शेतकऱ्याच्या आसूडमध्ये फार सुंदर
उल्लेख त्यांनी केलेला आहे की पाटीलकी कुणाला देण्यात यावी, तर ज्याला बेसिक कुळवणी नांगरणी करता येते आणि जो चौथी उत्तीर्ण आहे अशा माणसाला पाटीलकी देण्यात यावी. म्हणजे एकाच वेळी शिक्षण आणि काम किंवा कर्तव्य या दोन्हीची सांगड घातल्यानंतर होणारी गोष्ट आहे. जी समाज व्यवस्था आपण म्हणतो, या समाज व्यवस्थेमधल्या ज्या आज पुन्हा एकदा जातीच्या धर्माच्या भिंतीच्या खूप जास्त गडद होताना दिसत आहेत, मला वाटतं पुन्हा एकदा मानवतेच्या दृष्टिकोनातून जी वाटचाल आहे, ही मानवता ही सर्वप्रथम ही गोष्ट जी आहे ही फार प्रकर्षाने समोर आली असते. नमस्कार सर. बाकीच्या विषयी बोलण्यापेक्षा मी एक सांगेन की सावित्रीबाई आणि महात्मा फुले विषयी त्यांचे विचार मांडताना किंवा एक मी मुलगी किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा मला पहिला प्रश्न पडला होता की महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा फोटो का माझ्या घरात नाही किंवा इतर लोकांच्या घरात नाही. मला वाटतं हा प्रश्न जेव्हा आम्ही 3 तारखेला नायगावला जातो तेव्हा आम्ही बसमध्ये पण विचारला होता आणि त्यातल्या एका काकांनी मला खूप सुंदर उत्तर दिलं होतं. जे उत्तर माझ्या वडिलांनी मी 6वी-7वीत असताना दिलं होतं की महात्मा फुलेंचा फोटो आपल्या घरात का नाही, तेव्हा ते म्हणले की महात्मा फुलेंनी आपल्यासाठी काम केलेलं नाही असं त्यांना पहिल्या लोकांनी त्यावेळेच्या लोकांनी असं सांगितलं होतं किंवा माहित नाही काय होतं, म्हणजे शिक्षण नव्हतं त्यांना. तर जेव्हा जेव्हा मी वाचन करत गेले फुलेंविषयी, सावित्रीबाई फुलेंविषयी, तेव्हा मला जाणवलं की पहिल्या लोकांनी जे आपल्याला कमी लेखलं गेलं होतं किंवा तुम्ही कमी आहात आणि बाकीचे श्रेष्ठ आहेत, त्या काळातून ते गेले होते बहुतेक. पण जेव्हा मी इथं आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही वाचन करताना बाहेरच्या लोकांपेक्षा घरातलीच लोक आम्हाला काही पॉइंटला पाठीमागे खेचलं जाते. मग त्याचं कारण मला अजून समजलं नाही की असं का होतंय. हॅलो, प्रश्न विचारा. घरातले लोक काय त्याला शब्दामध्ये? पाठीमागे का खेचतात हा प्रश्न आहे की आपल्या घरात महात्मा फुलेंचा फोटो का नाही हा प्रश्न आहे. आता महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा फोटो आम्ही लावलेला आहे सर्वांनी, पण आता घरातली लोक किंवा आपली भावकी आपण जो म्हणतो तर ते पाठीमाग खेचलं जातं. महिलांना जास्त पुढे जाऊन देत नाहीत किंवा काही प्रमाणातच महिला पुढे जातात. ते फार महत्वाची गोष्ट ही आहे ना की परवा तुम्ही मालिकेत बघितलं असेल तर मी आवर्जून हा सीन टाकला की सावित्रीबाईंना अभ्यास करायचा असेल तर ज्योतिरावांनी दळण दळलं पाहिजे. जेव्हा कलाकृती केली जाते ती सादर केली जाते ना, त्या कलाकृतीत पुस्तकाच्या पानांमध्ये फक्त इतिहास लिहिला जातो. जेव्हा मालिका किंवा चित्रपट येतो आणि त्या मालिका किंवा चित्रपटातून ही गोष्ट समोर दाखवता येते तेव्हा प्रतीक तुम्हाला उभी करायची असतात, प्रेरणा तुम्हाला उभ्या करायच्या असतात, गोष्ट तुम्हाला सांगायची असते. दुर्दैवानं अनेक वर्ष ही गोष्ट आम्हाला तेवढी मनोरंजक पद्धतीने कधी सांगितलीच गेली नव्हती. आता ती कुठेतरी सांगितली जाते. बदल नक्की येणाऱ्या काही दिवसात दिसेल. सर्वांना नम्र विनंती आहे की फक्त टू द पॉइंट प्रश्न विचारा. डॉक्टर, आपला अनुभव पण अगदी थोड्या शब्दात सांगू नये. काय प्रश्न आहे तो प्रश्न फक्त सांगा. डॉक्टर, एक वाचण्यात आलं होतं की कोणी कोणाला म्हणावं. महात्मा फुलेंनी त्याची व्याख्या केली होती. कोणी पण बी घ्या आणि शेतकरी होऊन ते कोणी पण बी पेरा, हे कितपत त्यावेळेला त्यांना सुचलं होतं ते आज कितपत उपयोगी ठरेल. हे अनेक बाबतींमध्ये म्हणजे तुम्ही काळाच्या पुढे विचार करणारी जी माणसं असतात, म्हणजे तुम्ही जर प्रिन्स ऑफ वेल्सला महात्मा फुलेंनी लिहिलेलं पत्र जर तुम्ही बारकाईने वाचलं तर आजही जीएम व्हरायटीच्या विषयी, म्हणजे मी परवाही पार्लमेंटमध्ये बोलत असताना US इंडिया ट्रेडच्या संदर्भात बोललो की जीएम व्हरायटीचा सोयाबीन अमेरिकेमध्ये वापरला जातो, आमच्याकडे अजून जीएम व्हरायटीला परवानगी नाही आणि आमचा शेतकरी त्यांच्याशी कम्पीट कसा करणार. त्या काळात महात्मा फुलेंनी पत्र लिहिलंय प्रिन्स ऑफ वेल्सला की आमच्याकडे तुम्ही परदेशातलं रिसर्च केलेलं ज्वारीचं बियाणं द्या. आमच्याकडे गायींची प्रोडक्टिव्हिटी ही कमी होत चाललेली, त्यामुळे विदेशातून वेगळे वळू पाठवून गायींचा संकर होईल आणि जेणेकरून जास्त दुधाचं उत्पादन देणाऱ्या गायी तयार होतील. अशा पद्धतीचं हे त्यांनी त्या काळी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तेव्हाच आता जेव्हाही अप्लाय करता तेव्हा त्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक फार महत्वाचा अँगल दिसतो. नमस्कार सर. मला असं विचारायचं की आपण ह्या मालिकेची जेव्हा निर्मिती करत होतात त्यावेळेला आपल्याला सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वातला कोणता पैलू जास्त भावला आणि यातली कोणती गुणवैशिष्ट्य आजच्या स्त्रियांच्या अंगी यावीत
असं आपल्याला वाटतं, याबद्दल कृपया एक फक्त सांगा. साधा विचार करा, एक साधा इमॅजिन करा, एक स्वप्न बघतं एक दाम्पत्य. एक स्वप्न बघतं आणि ते स्वप्न बघत असताना त्या वाट्याने चालत असताना त्या माऊलीवर दगडगोट्यांचा वर्षाव होतो, त्या माऊलीवर खरकट पाणी फेकलं जातं, त्या माऊलीवर शेनगोळ्यांचा वर्षाव होतो. एकदा फक्त स्वतःला त्या माऊलीच्या ठिकाणी ठेवून विचार करा. जर आपल्या बाबतीत हे काही घडलं असतं तर आपण काय केलं असतं, आणि त्या माऊलीने तरी सुद्धा ते पाऊल पुढे टाकलं, म्हणून आज तुम्ही आणि मी सगळेजण इथे शिकतो आहोत. त्यामुळे हा गुण जो होता, तो डिटर्मिनेशनचा जो गुण होता, तो प्रचंड आवडला. डॉक्टर तोपर्यंत एक प्रश्न असा विचारतो की आतापर्यंत 1-2 मालिका महात्मा फुल्यांवर आल्या, याच्या आधी सुद्धा TRP मुळे बंद पडल्या, आणि आता ऐकण्यात असं येते की आपल्याही मालिकेचं हे कारण दिलं जाते. परंतु माझा हा प्रश्न आहे, खरंच TRPचं कारण आहे, त्याच्या मागचं काही राजकारण आहे, काही समाज आहे? खरंच TRPचं कारण असतं ते इतक्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला नसतात. सर विचारू का? वस्तुस्थिती ही आहे की 14 जूनला मालिका बंद होती. 14 जून हा शेवटचा भाग असणार आहे टेलिकास्टचा, एपिसोडचा. हा ही कंटिन्यू चालू राहण्यासाठी, मालिका कंटिन्यू राहण्यासाठी आज आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत. आमच्याकडून या मालिकेसाठी काय मदत होऊ शकेल हे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? ओके, तुमची तयारी आहे? मालिका जर सुरू ठेवायची असेल तर माझी एक स्वतःची भूमिका आहे, भावना आहे. खूप कॉन्फिडेन्शियल ठेवा, आपल्या ठेवा. एक फार महत्वाची भावना आहे, 3 फेज मध्ये काम करावं लागेल. पहिली माझी जी भूमिका आहे ती भूमिका हीच आहे की आता चॅनेल समोर हात पसरायला जाणार नाही. कारण माझी भावना ही आहे की माझ्या बापाचा इतिहास सांगण्यासाठी जर मला कोणापुढे भीक मागायची गरज असेल तर त्यांना लाथ मारणं हे मला परवडतं, त्यांच्यासमोर हात पसरणं परवडत नाही. आणि त्यामुळे चॅनलला विनाकारण जाऊन दादा आम्हाला पुढचा भाग करू द्या, हे त्यांच्या मेहरबानीवर जाण्यापेक्षा आपली रेग मोठी करू असं ठरवलंय. फक्त तुमच्या सगळ्यांची मदत लागेल, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. अजून मला माध्यम माहित नाही काका, मी एवढं उत्तर पूर्ण करतो. मला आता माध्यम माहित नाही, हा कुठला OTT प्लॅटफॉर्म असेल, ही कुठली इतर वाहिनी असेल, हे मला माहित नाही. पण वेळ पडली तर अगदी YouTube वर का होईना पण ही मालिका पूर्ण होणार. हा इतिहास घराघरात जाणार. मी तुम्हाला सांगतो, आज मी व्हिडिओ अपलोड केलाय, 14 जूनला चॅनल टेलिकास्ट बंद करतोय, 13 जूनला मी शूटिंग परत सुरू करतोय. का तर मगाशी तुम्ही जो खेदाने किंवा खिन्नतेने जो प्रश्न विचारला ना, आज इथून मागे झालं, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, आता उभे राहिलो नाही ना तर आयुष्यात प्रत्येक वेळी आपण चिरडले जाऊ. आता उभी राहायची वेळ आलेली आहे आणि ते ठामपणे उभं राहायला मी तयार आहे, तुमची साथ असेल तर. फक्त त्यासाठी एकच करावं लागेल, जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही जवळपास इथे किमान आता 400-500 जणात, 600 जणात. जर तुम्ही 600 जणात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये किती नंबर असतील फोनबुक मध्ये? 4000, 5000, मोर दॅन दॅट. सिंपल गणित करा. आता तुम्ही 600 जणात, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 5000 नंबर आहेत. या 600 जणांनी या 5000 लोकांपर्यंत जर हा निरोप पोहोचवला की मालिका पुन्हा सुरू होतीये, किती लोकांपर्यंत मेसेज पोहोचतो? सिंपल कॅल्क्युलेशन द्या, 30 लाखापर्यंत पोहोचतो. एकच काम करायचंय, तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमच्या मोबाईल मध्ये 5000 नंबर आहेत ना, तुम्ही मला फक्त 500 नंबर द्या. तुम्ही प्रत्येकाने 500 नंबर द्या आणि तुम्ही प्रत्येकाने व्हॉलंटियर होण्याची तयारी ठेवा. मी मालिका करण्याची तयारी ठेवतोय, तुम्ही व्हॉलंटियर होण्याची तयारी ठेवा. व्हॉलंटियर म्हणजे काय करायचंय आपल्याला? महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत ही मालिका पोहोचवायची आहे. ही जर मालिका पोहोचवायची असेल
ही मालिका पोहोचवायची असेल तर एक व्हॉट्सअप कम्युनिटी असेल, तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुमच्या कॉन्टॅक्टचा एक व्हॉट्सअप ग्रुप करायचा आहे. बघा, म्हटलं ना तर संकट खूप मोठं आहे, आणि जर सोडवायचं म्हटलं ना तर तुमच्या साथीने सहज सोडवता येते. म्हणजे तुमच्या प्रत्येकाचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल जो महाराष्ट्राच्या गाव पातळीपर्यंतचा असेल. त्यानंतर तालुका पातळीवरच्या हे जे गाव पातळीवरचे जे आपले कोऑर्डिनेटर, मी आता बैठक करून आलोय या मीटिंग मध्ये, अगदी परभणी पासून, गडचिरोली पासून, बीड पासून ते सगळे लोक होते. या सगळ्यांनी तीच तयारी दाखवली की आता मागं हटायचं नाहीये. तुमच्यापर्यंत एपिसोड येईल, एपिसोड पूर्ण बघायचा आहे, आणि हा एपिसोड तुम्ही किमान प्रत्येकाने फक्त 50 जणांना पुढे पाठवायचा आहे. एक सोपं सांगतोय, तो नंबर दाखवा. हा नंबर आधी फक्त तुम्हाला सर्क्युलेट करतो. या नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे तुम्ही, आणि हा तुमच्या प्रत्येकाने ही पोस्ट ठेवायची आहे की सावित्रीबाईंचा आणि ज्योतिरावांचा इतिहास ज्यांना बघायचा आहे त्यांनी या नंबरवर मिस कॉल द्या. सर्वांनी हा नंबर टिपून घ्यावा. 012-051 012-051 01074. परत सांगू, 012-051 01074. तुम्हाला फक्त ही पोस्ट ठेवायची आहे सोशल मीडियावर. तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट पर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे की या नंबरवर फक्त तुम्ही मिस कॉल द्या, तुमचा नंबर माझ्यापर्यंत आलेला असेल. आणि दुसरी गोष्ट करायची आहे, जो तुम्ही चॅनेल म्हणालात रावसाहेब, मराठी वारसा नावाचा युट्यूब चॅनल आहे. मराठी वारसा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मालिकेच्या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्हाला त्या चॅनलवर येतील. लढायचं म्हटलं का सगळ्या ताकदीने लढलं पाहिजे, आणि त्या तयारीने आता मी मैदानात उतरलोय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना विरोध झाला होता, तेव्हा मी सांगितलं होतं भिंतीला पाठ लागल्यावर 2 पर्याय असतात, एक तर हातपाय गाळून शरण जायचं, नाहीतर सगळ्या ताकदीनिशी लढायचं. आता ही तीच परिस्थिती आहे, सगळ्या ताकदीनिशी लढायला तयार आहे. त्यामुळे हा नंबरची पोस्ट तुम्हाला सगळ्यांना करायची आहे. तुमच्या प्रत्येकाने किमान 500 कॉन्टॅक्ट नंबरची लिस्ट ही माझी टीम तुमच्याशी कोऑर्डिनेट करेल, आणि मराठी वारसा या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आलेली लिंक ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्येक एपिसोडची लिंक पाठवायची आहे. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात, मालिका सुरू राहील का, इतक्या ठामपणे सांगतो, 14 जूनला चॅनल मालिका बंद करतोय. त्याच आठवड्यात नाही नवीन एपिसोड जर लॉन्च केला ना तर वाटेल ते हळू आपण. त्याच आठवड्यात 14 ते 21 जूनच्या आठवड्यात नवीन एपिसोड लॉन्च होणार. हा माझा तुम्हाला शब्द आहे, फक्त तुमची साथ पाहिजे. थँक्यू. काकांचा बराच वेळ. हॅलो डॉक्टर साहेब, आपण लोकसभेचे खासदार आहेत, प्रतिनिधी आहेत. महात्मा फुलेंनी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. 1880 साली शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1889ला तिथं समाधी उभी राहिली. परंतु वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, पोवाड्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. परंतु शासनाची पत्रव्यवहार केला, पण त्या ठिकाणी महात्मा फुलेंची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी त्याचा शोधली याचा कुठेही उल्लेख नाही, आणि तिथं बोर्ड पण लावून देत नाहीये. त्याबाबत आपण शासनाशी पत्रव्यवहार केलाय, तर यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय करू शकाल? 100% 2 पातळ्यांवर जेव्हा प्रयत्न होतील, मी पुन्हा सांगतो, तुम्ही म्हणताय हा शासकीय पातळीवरचा प्रयत्न आहे. जस्ट इमॅजिन करा, मी आता जे तुम्हाला सांगितलंय शासकीय पातळीवर 100% प्रयत्न होणार. लोकप्रतिनिधी म्हणून त्याला जो काही पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार करायचा, तो 100% केलाच जाणार.
आणि जेव्हा हा प्रसंग मी तुम्हाला सिरीज मध्ये दाखवणार आणि तो महाराष्ट्रातली किमान 5 कोटी जनता बघेल, तर त्यावेळी कुठला बोर्ड आणि कुठली काय परिस्थिती, लहान लहान लेकराला जरी विचारलं ना हे कुणी केलं, तरी ते लेकरू सांगते त्यांनी केलं. हे सांगण्याची परिस्थिती, कारण मी आता मगाशी ज्या बैठकीत गेलो होतो तिथेही त्यांनी हाच महत्वाचा मुद्दा सांगितला की या अडचणी अनेक वेगवेगळ्या पातळीवर येतात. कुठंतरी सावित्रीमाईंचा आणि महात्मा फुलेंचा पुतळा बसवताना अडचण येते, कुठेतरी त्यांच्याविषयीची सृष्टी बनवताना अडचण येते. विचार करा, ज्यांच्या विचारधारेवर आम्ही आतापर्यंत चाललो आहोत, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना, मी आता थोडा वेळासाठी राजकीय वस्त्र बाजूला ठेवून बोलतो, पण विचार करा, आस्थागायत महाराष्ट्रामध्ये या दाम्पत्याचा इतिहास सांगू शकेल अशी एकही गोष्ट नाहीये. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांचं जे काही महत्वाचं ड्यू होतं ते काही प्रमाणात का होईना आम्ही दिलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर लहान लेकराला विचारला तर ते लेकरू सांगू शकतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जे काही ड्यू होतं ते काही प्रमाणात का होईना आम्ही ते ड्यू दिलं. पण महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीतलं हे ड्यू आम्ही नाही देऊ शकलो. मगाशीच तुम्ही सांगत होता भिडेवाड्याच्या संदर्भात सुद्धा लढाई लढावीच लागती, हे आम्ही नाही देऊ शकलो. दुर्दैवाची गोष्ट सांगतो, पार्लमेंटमध्ये 2दा फुले पगडी घालून मुद्दाम भाषण केलं. एक शेतकऱ्यांच्या विषयावर असताना केलं आणि त्यानंतर महिला धोरणाच्या संदर्भात, महिला विधेयकाच्या संदर्भात फुले पगडी घालून आंदोलन म्हणजे भाषण केलं. मी जेव्हा पार्लमेंटमध्ये गेलो होतो ना तेव्हाची वस्तुस्थिती सांगतो, महाराष्ट्रातले किमान 6 ते 7 खासदार होते ज्यांनी मला प्रश्न विचारला, पगडी कोणाची डॉक्टर? महाराष्ट्रातल्या किमान 20-25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे किमान 6 जण मला हा प्रश्न विचारतायत, डॉक्टर पगडी गुणाची आहे? आणि म्हणून माझं जे दुसरं स्टेटमेंट, याच्या आधीचं जे स्टेटमेंट होतं ना की जे महात्मा फुलेंचं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे ड्यू होतं ते आम्ही देऊ शकलेलो नाही, आणि म्हणून मी म्हणतो की होय, ही आता वेळ आहे. म्हणजे त्यानंतर जेव्हा पार्लमेंटमध्ये पुन्हा जर पगडी घालून गेलो तर कोणाची विचारायची गरज पडली नाही पाहिजे पगडी कोणाची. प्रत्येकाने सांगितलं अच्छा फुले पगडी घालून आलाय. पण हे जेव्हा इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये जेव्हा पाहिलं जातं तर इतर राज्यांमधली जागृती फार जास्त आहे. आम्ही कुठेतरी मागे पडलोय, त्यामुळे आता उसळायची वेळ आली. मगाशी साहेब तुम्ही काहीतरी बोलणार होतात, मी बोलता बोलता प्लीज तुम्ही, हे आजोबांना पण बोलायचंय. मला 1 मिनिट बोलायचंय सर. हॅलो 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 हॅलो. त्याची स्फूर्ती कुणापासून घेतली? मी आता हे जे सांगतोय काका तेच आहे की ही गोष्टच सांगितली गेलेली नाहीये, आणि जर ही गोष्ट नाही सांगितली तर तुम्ही अभ्यास केले, तुम्हाला हे माहितीये, उद्याच्या 4वी-5वीच्या पोरांच्या पुस्तकात ते नाहीयेत, त्या सगळा इतिहासच विसरला जाईल. ही सगळ्यात महत्वाची स्फूर्ती. हॅलो थँक्यू. हॅलो सर, मला एक प्रश्न, होऊ दे, एकच आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता की महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या मूर्त्या सगळ्यांच्याच घरात असतात, पण त्यांचे विचार आपण केव्हा आणणार? कारण आम्ही स्वतः 20 वर्षापूर्वी माझ्या दोन्ही मुलींची लग्न सत्यशोधकी पद्धतीने केली आणि आम्ही त्यांच्या विचारांचे आहोत आणि आम्ही तसं आचरणात आणतो. तर आपण सुद्धा थोडा जर बदल केला प्रत्येक स्त्रीने किंवा आपल्या विचारांमधनं, तर ती त्यांना जास्त चांगली श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत विचाराची ज्योत तेवत ठेवली म्हणून आम्ही काहीतरी बोलू शकतोय. म्हणजे तुम्ही जर ही ज्योत तेवत ठेवली नसती तर आम्हाला काहीच सांगता आलं नसतं. त्यामुळे तुमचं मनापासून आभार. आदरणीय खासदार डॉक्टर कोल्हेजी, आज आपल्या या पुण्यनगरीमध्ये महात्मा फुल्यांची कर्मभूमी आहे. सावित्रीबाई ज्योत यांची बी या ठिकाणी कर्मभूमी आहे.
आणि या कर्मभूमीला, या महात्मा फुले सावित्रीबाईच्या कर्मभूमीमध्ये आज या दरोडे हॉलमध्ये जे काही या ठिकाणी आपलं मनोगत विचार हे सांगितले. मी अनेक वर्ष सार्वजनिक राजकारणात आहे, पण आपण जे आज मौलाचं या ठिकाणी आम्हाला सर्वांना जे काही माहिती दिली, आमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि शक्ती आज निर्माण झालेली आहे. आम्ही सांगू इच्छितो की इथे जे समजलेले सर्व लोक, इथे न आलेले लोक इथपर्यंत आपण सर्व पोचू. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही आज जे आपल्याला सांगितलं, आपण जी आपली इच्छा प्रकट केली, मध्ये मोबाईलच्या माध्यमातून किंवा टेलिफोनच्या नंबर पासून यामध्ये आम्ही पुढे राहूच, परंतु आज आपला कोणताही मनुष्य गेला ही फुलांची पगडी आहे, पण असं म्हणण्यापेक्षाही यापुढे आम्ही या ठिकाणी आपल्याला एवढी साथ देऊ की आमच्यातला कोणताही मनुष्य चालला तर फुल्यांचा मनुष्य चालला, हे या ठिकाणी मी. आणि या बाबतीमध्ये हे माझं काय आजचं राजकीय शब्द का आश्वासन नाहीये. आम्ही आपल्या बाबतीत सर्व परिचय आपले उभे सर्व या ठिकाणी म्हणतात की आम्ही तुमच्यावर मन तन धनाने आहोत. आता पाहत आहात की आम्ही राजकारणातलं पाहत असतो, लोक मनाने असतात, पण या ठिकाणी आज तेवढ्याच मनाबरोबर धनाची बी गरज आहे, हे बी आपण या ठिकाणी विसरता कामा नये. आम्ही या धनासहित आपल्या बरोबर या ठिकाणी आपल्याला शब्द देतो, आणि ती मी या ठिकाणी जाहीर करत नाही, पण मी या ठिकाणी मी पहिलं आपलं हे धनाचं काम करेन अशी या ठिकाणी ग्वाही देतो. डॉक्टरजी, आता आपण ही मालिका जी आहे ती मराठीमध्ये आहे. माझी विनंती आहे ती जर आपण हिंदीमध्ये केले, कारण मी बाकीच्या इतर राज्यांमध्ये जातो, महात्मा फुले उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ते वरच्या भागामध्ये आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई भरपूर प्रमाणात आहे. ही जर सिरियल आपण हिंदीमध्ये जर केली आणि त्याच्यामध्ये जास्त स्कोप महाराष्ट्रामधला तर आपल्याला मिळेलच, परंतु त्याच्यापेक्षाही ते लोक जास्त उत्सुक आहेत, कारण वेळोवेळी ते प्रश्न विचारत असतात. मी त्याविषयी त्यांच्याशी बोलत पण असतो आणि लेक्चर पण देत असतो. तर आपण हिंदीमध्ये करावं ही विनंती. केवळ हिंदी नाही, ही होणार हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, बंगाली या सगळ्या भाषांमध्ये करणार. त्यामुळे हे होणार आहे. फक्त त्याला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो ते देताना आपल्याला मराठीत आधी हे नाणं खणखणीत वाजवावं लागेल, एवढी गरज आहे. डॉक्टर, एवढ्या मोठ्या महान शक्तीने जे सगळ्या पगड जातींना शिकवलं, तरी 200 वर्ष झाली तरी आपण इथेच का? अडचण तीच होते की प्रत्येक महापुरुषाचे विचार हे जर आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, कुठेतरी मध्ये ते विचार पोचवायला कदाचित आपण कमी पडलो. मी तुम्हाला स्वतः सांगतो, अशा माणसांवर खरं तर किती कलाकृती यायला पाहिजे होत्या. म्हणजे विचार करा, ज्या माणसानं खरं तर आधुनिक नाटककार कोण, पहिले नाटककार कोण, व्यावसायिक रंगभूमीवर नाटक सादर झालं ते विष्णुदास भावेंचं झालं, पण पहिलं नाटक लिहिलं ते कोणी लिहिलं? तृतीय रत्न नाटक कोणी लिहिलं? महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलं. पण महात्मा ज्योतिराव फुलेंवर किती नाटकं पाहिलीत आतापर्यंत तुम्ही? मी म्हणतो आम्ही का कमी पडलो, तर आमची प्रतीकं, आमचा अभिमान उच्चारवानं सांगताना आम्ही जेव्हा एक पाऊल मागे घेतो तिथं आम्ही कमी पडतो. आणि मग त्यामुळे हा प्रश्न होतो की जर त्या माणसाचाच जागर झाला नाही तर त्याच्या विचारांचा जागर कधी होणार आहे. आणि मग हा प्रश्न भेडसावतो की 200 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजूनही तीच परिस्थिती का? आम्ही माणसंच सांगायला कमी पडलो तर आम्ही त्याचे विचार कधी पोहोचवणार? ही अडचण आहे.
सर्वांना नम्र विनंती आहे, शेवटचे 2 ते 3च प्रश्न घेतले जाणार आहे. आपला प्रश्न जर फार महत्वाचा असेल तरच तो विचारावा. आणि जे माईक घेऊन जात आहेत त्यांनी आधी प्रश्न विचारून घ्या. नमस्ते अमोलजी. आम्ही महात्मा फुलेंनंतर जर प्रतिमा कुणाची बघत असेल तर ती फक्त आणि फक्त तुमची. ह्या आपल्या भारताला हे रत्न मिळाले आणि तुम्ही हा जो प्रयत्न केलाय, मी अभिमानानं सांगू शकते की मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या माहेर घरची सून आहे आणि मी त्यांच्या कार्याचा वारसा गेले 20 वर्ष चालवते, म्हणून तळमळीनं मला बोलावं असं वाटतंय. समस्त महिला वर्गाला मला प्रश्न आहे तुमच्यापेक्षा की आपण प्रत्येक चॅनलवरती महिला वर्गाला अतिशय म्हणजे घाणेरड्या मालिका अशा बघत असतो आपण. प्रत्येक ह्याच्यात एक विलन महिला असते किंवा प्रत्येक महिलेचं कॅरेक्टर हे विलनचं असतं. त्या मालिकेनं आपण भरभरून प्रतिसाद देतो, परंतु आपल्या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद द्यायला हवा आणि हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा. तुम्ही जो प्रयत्न करताय त्याला आमच्या सगळ्या माळी समाज बांधवांच्या शुभेच्छा आहेत आणि जो तुम्ही चॅनल सुरू करताय त्यालाही आम्ही भरपूर प्रतिसाद देऊ किंवा आम्ही प्रोत्साहन देऊ प्रत्येकाला की ते चॅनल बघण्यासाठी. आणि प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आता तोच मी महिला वर्गाला विचारला की इतक्या जर मालिका प्रत्येक चॅनलवर फेमस होतात, अजूनही आपल्या महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना विरोध का? समाजातून किंवा चॅनलवर किंवा सगळ्या स्तरातून विरोध का? आणि ते स्वतः मी अनुभवलंय, मी स्वतः समाजकार्य करताना मी प्रत्येक गोष्ट अनुभवली, तर हा विरोध का? धन्यवाद. एक लास्ट क्वेश्चन घ्या. ज्योतिबा फुले यांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, उपाययोजना आहे ज्यातून तरुण पिढीला आपल्याला हे घेता येईल, प्रेरणा घेता येईल महात्मा फुलेला, त्यासाठी आपल्याला काय करता येईल? ज्या दिवशी जयंतीची साजरीकरण करत असताना प्रत्येकाची ती मनातून भावना असेल, जेव्हा शाहीर उच्चारावानं ज्योतिरावांचे सुद्धा पोवाडे गातील आणि जेव्हा तरुणाई फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आईला सांगेल की आई मला ज्योतिराव फुले बनायचंय, तेव्हा शाळेत कंपल्शन करायची गरज पडणार नाही, तिथपर्यंत पोहोचणं आपलं गरज आहे. शेवटचा प्रश्न. आता पुढच्या वर्षी जी द्विशताब्दी जयंती साजरी करणार आहोत महात्मा ज्योतिबा फुलेंची, त्या समितीवरती तुम्हाला केंद्र सरकारमध्ये तुम्ही सदस्य आहात, तर त्याच्यासाठी विविध जे फुलेप्रेमी संघटना आहेत त्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि त्यांना निधी वगैरे उपलब्ध करून देणार आहे की नाही सरकार? आणि तुम्ही थोडंसं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं की त्यांनी कसं केंद्र सरकार बरोबर सांगड घालून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना पोहोचवणं गरजेचं आहे. या समितीचं अजून गठन झालंय, परंतु समितीची अजून एकही बैठक झालेली नाहीये. त्यामुळे समितीची जेव्हा पहिली बैठक होईल, जेव्हा त्याची रूपरेषा आणि कार्याची गोष्ट ही स्पष्ट होईल, तेव्हा मी आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. पण मी तुम्हाला जे सांगितलं ते डेफिनेटली मी केवळ एका मालिकेपुरतं नाही, तुम्ही मराठी वारसाशी अटॅच होताय, तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपशी अटॅच होताय, त्यामुळे या इतर अनेक गोष्टी या तुमच्यापर्यंत रेग्युलरली पोहोचवण्याचं काम माझं असेल. नमस्ते सर, मला हे नमस्कार. नमस्ते सर, मगाशी तुम्ही म्हणालात की सिरियल जरी त्या चॅनलवर बंद झाली तरी त्याचं शूटिंग सुरू होणार आहे. त्या संदर्भात एक रिक्वेस्ट करायची होती की प्रोडक्शनला खर्च येत असतो, तर त्या दृष्टीने सुद्धा फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही काय करू शकतो हे तुम्ही नक्की सांगा, आम्ही ते करू. थँक्यू. नक्कीच मला माहितीये की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. तरी अनेकांना हा प्रश्न पडेल की एक लोकसभेचा खासदार असताना हा प्रश्न कसा काय विचारला जाऊ शकतो. नानींना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, पण मी खरंच तुम्हाला सांगतो, आता नका काळजी करू. आता आर्थिक गोष्टीची नका काळजी करू. त्यासाठी ना क्राऊड फंड करण्याची गरज आहे, ना इतर काही करण्याची गरज आहे. तुमच्याकडून मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे तुमच्या प्रत्येकाकडून किमान 5,000. आपल्या घरात जेव्हा लग्न झालं असेल ना मागचं, त्या लग्नाच्या वेळेचं जे काही कॉन्टॅक्ट लिस्ट असेल तेवढी कॉन्टॅक्ट लिस्ट पाठवा आणि तुम्ही फक्त व्हॉलंटियर म्हणून काम करा.
म्हणजे मला खात्री आहे एखादं गॉसिप आपल्यापर्यंत आलं ना तर ते गॉसिप तुम्ही किती तातडीने पोहोचवता, तेवढंच तातडीने एपिसोड पडला की सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. आर्थिक गोष्टींची जबाबदारी ही मी फक्त ठराविक काही जणांशी बोलेन आणि त्याची खरोखर तुम्ही अजिबात काळजी करू नका. स्वप्न हे आहे की पहिला एपिसोड अपलोड होईल तेव्हा किमान 50 लाख ते 1 कोटी लोकांनी तो एपिसोड पाहिला पाहिजे. त्यांच्यापर्यंत ही जर गोष्ट पोहोचली बाकी गोष्टी सुटतील. काय नवीन पिढीचा एक प्रश्न आहे. कारण ही मागणी आपण सातत्याने करतोय. पार्लमेंटमध्ये सुद्धा ही मागणी अनेक वेळा झालेली आहे. यामध्ये पुन्हा आता एक नवीन त्याच्यामध्ये अमेंडमेंट आलेली आहे की स्वातंत्र्योत्तर जी व्यक्तिमत्व आहेत त्यांनाच फक्त सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात यावं अशा पद्धतीची एक ही गोष्ट आहे. पण परवा मला सोशल मीडियावर एक फार सुंदर कमेंट ऐकायला मिळाली की जेव्हा मी पार्लमेंटमध्ये ही मागणी केली होती त्यानंतर एका बांधवाने ही कमेंट केली होती की भारतरत्न पुरस्काराच्या ही फार पुढे ही व्यक्तिमत्व आहे, फक्त पुढच्या पिढीपर्यंत त्यांना पोहोचू द्या. त्यामुळे मला वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत जर ती तेवढ्या उच्च रवानं जर ती पोहोचली, तितक्या अभिमानानं त्यांचं कार्य पोहोचलं तर एक फार मोठं काम. फर्स्ट ऑफ ऑल सर आय एम व्हेरी लकी टू हिअर यू हिअर. सो आम्ही सावित्रीबाई फुलेंची मालिका रोज पाहतो मी माझ्या फॅमिली सोबत. बट मी माझ्या फ्रेंड्स मध्ये किंवा यंग जनरेशन मध्ये बघते की त्यांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले कोण आहेत ते माहित पण नाही. म्हणजे बेसिक पासून मला त्यांना सांगावं लागतं की त्यांनी हे केलं ते केलं. सो माझी फक्त एक रिक्वेस्ट एवढीच राहील की यंग जनरेशनच्या लँग्वेज मध्ये जर तुम्ही तुमच्या मालिकेचा किंवा हिस्ट्रीचा जर प्रचार केला लाईक पॉडकास्ट किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेब सिरीज. आता ओटीटीचं खूप क्रेज आहे, नेटफ्लिक्स म्हणा हॉटस्टार म्हणा. सो दॅट विल बी लाईक दॅट वुड रिअली वर्क आय थिंक. Definitely we are doing it. We are starting with YouTube. It will be a 72 episodes series. 72 episodes नंतर the kind of response you people give त्याचा रिफ्लेक्शन हे इतर OTTs वर मिळेल आणि it will be dubbed in other languages also. So thanks for the suggestion. फक्त जाता जाता समाप्त करताना एवढं सांगतो ही संधी आली आहे. 150-200 वर्षापूर्वी कपाळावर आडवं कुंकू लावणाऱ्या एका बाईनी उभा महाराष्ट्र सरळ केला होता. आता पुन्हा ज्यांनी कुणी ही वेळ आपल्यावर आणलेली आहे, ज्यांनी कुणी मालिका बंद करायला लावलेली आहे, त्या प्रत्येकाला हे उत्तर देण्याची मी तर म्हणतो ही माझी वेळ आहे. आणि ही जर तुम्ही प्रत्येकाने ठरवलं की होय ही आपली वेळ आहे तर कोणाच्या क्रम नाही हे थांबवायला. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याचा थँक्यू. पुन्हा एकदा महात्मा फुले वसतिगृह ट्रस्ट सगळं मी मनापासून आभार मानतो की या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधायला मिळायला राहुलो. मनापासून तुमचे आभार. कारण आतापर्यंत केलेली अनेक व्याख्यानं आणि आजचं व्याख्यान यामध्ये एक फार वेगळा फरक आहे. तुम्ही एक फार वेगळा विषय दिलाय. महाराष्ट्रभर फिरतोय, हाच विषय घेऊन जातोय. त्यामुळे महाराष्ट्रभर या संदर्भात हा दौरा करायचा आहे. कारण मला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या महाराष्ट्रात मी आता 3 वेळा फिरलोय, ज्या महामानवांच्या विचारांचा आम्ही वसा आणि वारसा सांगतो, ज्यांचे उपकार आज प्रत्येक माणसावर, प्रत्येक माता भगिनीवर, प्रत्येक शिक्षित माणसावर आहेत, त्यांच्या विचारांना महाराष्ट्र अजून स्मरणात ठेवतो की नाही हा प्रश्न घेऊन मी महाराष्ट्रात फिरतोय. त्यामुळे महाराष्ट्रभर जात असताना जिथे जिथे तुम्हाला हे पोस्टर बघायला मिळेल तिथे तिथे जरूर तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगा. आणि ही गोष्ट केवळ एका समाजाची नाहीये, ही गोष्ट मानवतेची आहे. आणि या लढ्यात ही आता केवळ मालिका राहिलेली नाहीये, ते मिशन आहे. ते आपण सगळे मिळून हे मिशन करीला नेऊ एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. जय शिवराय, जय ज्योती. विश्वस्त चिटणीस आदरणीय गोडके साहेब निवेदन देत आहेत. सर्व बांधवांना विनंती आहे, एवढा गोड कार्यक्रम झालेला आहे, याच्यानंतर सगळ्यांनी तोंड गोड करूनच जायचं. आभारानंतर आपण सर्वांनी मन मोकळेपणाने या ठिकाणी प्रश्न विचारले.
प्रत्येक प्रश्नाचं संयमानं आणि अभ्यासपूर्ण असं उत्तर दिलेलं आहे. विचारांची देवाणघेवाण करून आपण हा प्रश्नोत्तराचा संवाद हा घेतलेला आहे. आभारासाठी शेवटचा कार्यक्रम डॉक्टर डी बाळसराफ सर. महात्मा फुले वसतिगृहाच्या माध्यमातून आज एक अतिशय आगळावेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शब्दामध्ये महात्मा फुले अनुभवताना खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आज महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर ज्यांचं नाव आहे, भारताच्या पलीकडे सुद्धा ज्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे असे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात येईल की मालिकांच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळं आगळं नाव कमवलेलं आहे. मी नेहमी असं म्हणतो पहा, सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराता है उसे डॉक्टर अमोल कोल्हे कहते हैं. त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या संदर्भात इथे आपल्याला एवढंच लक्षात येईल की त्यांचा अभ्यासपूर्व विवेचन होता. प्रभावी शब्दफेक, दमदार आवाज आणि परिणामकारक मांडणी त्यांनी केली. या संदर्भात आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे की ही मालिका सातत्यानं करण्याच्या दृष्टीनं मी महात्मा फुले वसतिगृह ट्रस्टच्या निमित्तानं त्यांचं जाहीर असा आभार मानतो आहे. इथे जे उपस्थित आहेत त्या सर्व मंडळींचं देखील मनापासून आभार आहे. अरुण कुदळे, मुख्य विश्वस्त रमेश बोडके, विश्वस्त चिटणीस राहुल, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. उपस्थितांचे सगळे आभार मानतो. आणि या निमित्तानं हा एक वेगळा आगळा मोठा कार्यक्रम झाला. आपण सगळेजण आलात आणि अमोल कोल्हेंच्या विचारातनं प्रेरित होऊन जी ऊर्जा घेऊन जाणार आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला ती दाखवायची, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि सगळ्यांचे आभार मानून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. की भोजनाची व्यवस्था केलेली आहे. काही पार्किंगच्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आणि या ठिकाणी स्टेजच्या उजव्या हाताला सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे.